एक मिनिट. आता टपुरी सगळ्यांची उचलायला आता मुलांचे शिक्षक मुलांचे शिक्षण कशा पद्धतीने टपुरीवर आपण 400-500 रुपये कमवणार. जरा तुम्ही आमच्यापासून जरा सांगू शकता. एक आयुष्यात विषय घेतलाय 12 वर्ष शिंदे कुठे करत बसले आडाच्या नावाने मी एवढाच महाराष्ट्र एक काम तुमचं काम आहे व्यवस्थित फक्त आमच्यासाठी जरा आमच्या अनाथ मुलं घ्या विधवा घ्या जमीन कर्ज असं हे म्हणलं फक्त आयुष्यात मला एकच काम करायचं ते नीट करू द्या व्यवस्थित करायला लागलंय या कामाला आमचा सलाम आहे तुम्हाला. थोडं नीट करू द्या कारण मला आत्ता आहे एवढं हैराण आहे गिरणेश्वरला झाडं इकडे 2000 झाडं तिकडे आणि आपल्या बोगद्याच्या खाली बी सर्व झाडं तोडलेले आहेत आणि तिथं हो तिथं आणि काय केले माहिती का डोंगर बिंगर सगळे कोरलेले आहेत आणि झाडं बिडाची परमिशन नाही वाईची झाडं काही नाही इकडे करायचे तिकडची झाडं एवढंच करू दे. आता नगरपालिकाच काय करायला लागली कर्ज बी द्यायला लागली टापरे उचलायला पांडव त्यामुळे विषय आमचा असा आहे का ते टपरे पुढे चालायचं तिकडे. तर सर्व टपरधारकांचे असं म्हणणं आहे जर समजा रस्त्याचं अतिक्रमण मध्ये जर टपरे येत असतील तर त्या 2 पावलं मागे घ्या. जर पुढे येत असतील पण टपऱ्याचं उचलल्या तर आता ह्या मुला मुलींच्या यांच्या शाळेचं सगळ्या गोष्टी आहेत तर त्यासाठी काहीतरी तोडगा काढून काहीतरी तुम्ही आश्वासन यांना द्यावं आणि टपरे जिथं आहे तिथं बसवावं पण फक्त मागं बसवावं जर रस्त्याला प्रॉब्लेम होत असला तर. दुसरी गोष्ट रस्ता जर चालवा आता जर रस्ता जर करणार असाल तुम्ही तर तेवढ्यासाठी आपण 2-3 महिने टपऱ्या बाजूला काढू शकतो. रस्ता केल्यानंतर पण त्यांनी करायचं काय त्यांच्या टपऱ्याचं बसवले पाहिजे. यासाठी टपऱ्याचं तुम्ही जे अतिक्रमणचं चालू आहे का नाही ते जरा तुम्ही सगळ्यांनी विचार करून सगळ्या गोष्टी करा आणि आम्हाला कुठलं तरी मार्ग काढा असं आम्ही विनंती करायला तुम्हाला आलं पाहिजे. आता त्यांच्या शाळा मुली शाळेत आहेत घर बी चालवायचं आहे व्यवसाय बी करायचा आहे आणि मग ती करणार काय यासाठी आमची एक सर्वांची विनंती आहे. चला धन्यवाद. जय भीम जय शिवराय जय लवजी. आज सातारा जिल्ह्यामध्ये नगरपालिकेनं जे कामकाज हाती घेतलेले आहे अतिक्रमणाचं तर विषय आमचा असा आहे की अतिक्रमण तुम्ही काढा मान्य आहे आम्हाला परंतु ज्या बारीक सारीक टपऱ्या आहेत त्या सर्व दलित समाजाच्या टपऱ्या आहेत आणि दलित समाजाच्या टपऱ्या ह्या व्यवस्थितरित्या बसलेल्या असतात आणि त्या टपऱ्याच्या मुळेच जे मुलं मुली त्यांचे जे शैक्षणिक शिक्षण जे घेत असतात तर त्यांनी काय करायचं. जर आज तुम्ही टपऱ्या काढताय मान्य आहे आम्हाला की अतिक्रमण मध्ये एखादी टपरी असली वाहतुकांना जर त्रास होत असला तर आम्ही मान्य करतो त्याही काढा परंतु धनदानग्यांचं तुम्ही अतिक्रमण काढत नाही आणि गोरगरिबांच्या टपऱ्याला तुम्ही मागं का लागलेला आहे असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना ज्या गोष्टी आहेत त्या सांगितलेल्या आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि जे गरीब गरजू लोक आहेत त्यांचा उदरनिर्वाह हा टपरीच्या माध्यमातूनच होत असतो परंतु तुम्ही टपरी काढण्याचं कारण तरी आम्हाला कळावे. नगरपालिकेनं आम्हाला टपरी का काढताय याचं कारण बी आम्हाला सांगावं ना. उद्या 300-400 रुपये त्या टपरीच्या मागे भेटतात त्याच्यानंतर त्यांची मुलं मुली शाळेत जातात आणि शाळेत त्यांचा उदरनिर्वाह ते करत असतात वरून त्यांचं घर असतं अशा पद्धतीने ते व्यवसाय करून आपलं घरातलं सगळं कुटुंबाचं असेल जी उपजीविका ती भागवत असतात. परंतु माझं असं म्हणणं आहे की टपरी धारकांना तुम्ही टार्गेट का केलेलं आहे. यासाठी मी एवढंच सांगेन की आपण हे तात्काळ कुठेतरी थांबवावे. टपरी कोणाचीही काढू नये आणि टपरी आतापर्यंत टॅक्स नगरपालिकेचा भरत आलेला आहे त्याचं काय करायचं. पावत्या प्रत्येक टपरीवाला प्रत्येक पावती फाडत आहे. आतापर्यंत 3-3, 4-4 नाही 10-10, 15-15 वर्ष झालं पावती फाडत आहेत नगरपालिकेची. त्यामुळे नगरपालिकेने हा विचार करावा ना. त्यामुळं आम्ही आमच्या अशी मागणी आहे की तुम्ही हे तात्काळ थांबवा नाहीतर आम्हाला सर्व सातारा शहरातील टपरी धारकांना घेऊन सर्व टपऱ्या घेऊन आम्ही नगरपालिकेच्या दालनाबाहेर मग आंदोलन केलेलं तुम्हाला चांगलं वाटेल काही मला सांगा. त्यांनी व्यवसाय कुठं करायचा नाही तर ठीक आहे सगळ्या टपऱ्या तुम्ही साताऱ्यातल्या उचला पण ह्या गोरगरिबांनी मग करायचं काय त्यांचं बी पैसे पोट पाण्याचं तुम्हीच बघा मग. एवढं मी सांगतो आणि इथंच थांबतो. परत लावण्यात यावे. जय शिवराय जय भीम जय लवजी जय संविधान. आज भारत देशामध्ये आज आपण पाहत आहात की रोजगारासाठी प्रत्येक पक्ष हा पंतप्रधान मोदी साहेबांशी भांडत आहे आणि सातारा शहरामध्ये हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं पावन प्रशाने झालेला हा सातारा शहर या ठिकाणी रोजगार करणाऱ्या ज्या या टपऱ्या आहेत टपरीधारक असतील गाडाधारक असतील यांच्या या टपऱ्या काही अडचणी काही येत असतील तर त्या काढाव्यात ठीक आहेत परंतु
त्यांच्या आताच 10वीचे आणि 12वीचे निकाल लागलेले आहेत. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की बायोमेट्रिक सर्व्हे झालेल्यांच्या टप्प्यांना जोपर्यंत त्यांना स्वतःची जागा उपलब्ध करून देत नाहीत, त्यांना संडास बाथरूम, दुसरी गोष्ट पाणी, लाईट आणि अँब्युलन्स येण्याकरता जागा, हा सगळा सुप्रीम कोर्टाचा आदेशच आहे की ते होत नाही तोपर्यंत त्यांना तिथून हलवण्यात यावे नाही. तरी पण त्यांनी न त्याचं कायद्याचं ते काय म्हणतो आपण सुप्रीम कोर्टाचा कायद्याचा उल्लंघन केलं की या टपऱ्या काही नोटिसा न देता उचलण्यात आल्या. तर त्या पुन्हा एकदा त्या बसवून द्याव्यात आणि त्याचा उदरनिर्वाह व्हावा, त्यांची उपजीविका चालावी, यासाठी मी ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आपणास विनंती अर्ज करतो की आम्हाला त्यातून काहीतरी मार्ग द्यावा. दुसरी गोष्ट, स्वतः नगरपालिका 10,000 रुपये कर्ज प्रत्येक आपल्या दुकानदारांना, परत ते 10,000 फिटल्यानंतर परत 50,000च ते कर्ज ह्याच आपल्या टपरीधारकांना देत आहेत आणि दिलेलं पण आहे. आणि आता तेच जर आम्हाला असा त्रास द्यायला लागले तर हे पैसे फेडायचे कसे? म्हणून ती जी उपजीविका आहे त्यातून आमचा घर खर्च आणि हे जे कर्जाचे घेतलेले जे धागे दोरे हे सगळं त्यातून फेडलं जाते. तर आमच्या पोटापाण्याचा विचार करावा हेच मी नम्र विनंती करतो. जय भीम, जय शिवराय, जय लवजी. आज सातारा जिल्ह्यामध्ये नगरपालिकेनं जे कामकाज हाती घेतलेले आहे अतिक्रमणाचं, तर विषय आमचा असा आहे की अतिक्रमण तुम्ही काढा, मान्य आहे आम्हाला, परंतु ज्या बारीक सारीक टपऱ्या आहेत त्या सर्व दलित समाजाच्या टपऱ्या आहेत आणि दलित समाजाच्या टपऱ्या ह्या व्यवस्थितरित्या बसलेल्या असतात आणि त्या टपऱ्याच्या मुळेच जे मुलं मुली त्यांचे जे शैक्षणिक शिक्षण जे घेत असतात, तर त्यांनी काय करायचं? जर आज तुम्ही टपऱ्या काढताय, मान्य आहे आम्हाला की अतिक्रमण मध्ये एखादी टपरी असली, वाहतुकांना जर त्रास होत असला तर आम्ही मान्य करतो त्याही काढा, परंतु धनदानग्यांचं तुम्ही अतिक्रमण काढत नाही आणि गोरगरिबांच्या टपऱ्याला तुम्ही मागं का लागलेला आहे, असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना ज्या गोष्टी आहेत त्या सांगितलेल्या आहेत, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि जे गरजू लोक आहेत त्यांचा उदरनिर्वाह हा टपरीच्या माध्यमातूनच होत असतो. परंतु तुम्ही टपरी काढण्याचं कारण तरी आम्हाला कळावे. नगरपालिकेनं आम्हाला टपरी का काढताय याचं कारण बी आम्हाला सांगावं ना. उद्या 300-400 रुपये त्या टपरीच्या मागे भेटतात, त्याच्यानंतर त्यांची मुलं मुली शाळेत जातात आणि शाळेत त्यांचा उदरनिर्वाह ते करत असतात, वरून त्यांचं घर असतं. अशा पद्धतीने ते व्यवसाय करून आपलं घरातलं सगळं कुटुंबाचं असेल जी उपजीविका ती भागवत असतात. परंतु माझं असं म्हणणं आहे की टपरी धारकांना तुम्ही टार्गेट का केलेलं आहे? यासाठी मी एवढंच सांगेन की आपण हे तात्काळ कुठेतरी थांबवावे, टपरी कोणाचीही काढू नये आणि टपरी आतापर्यंत टॅक्स नगरपालिकेचा भरत आलेला आहे, त्याचं काय करायचं? पावत्या प्रत्येक टपरीवाला प्रत्येक पावती फाडत आहे. आतापर्यंत 3-3, 4-4 नाही 10-10, 15-15 वर्ष झालं पावती फाडत आहेत नगरपालिकेची. त्यामुळे नगरपालिकेने हा विचार करावा ना. त्यामुळं आमच्या अशी मागणी आहे की तुम्ही हे तात्काळ थांबवा, नाहीतर आम्हाला सर्व सातारा शहरातील टपरी धारकांना घेऊन, सर्व टपऱ्या घेऊन आम्ही नगरपालिकेच्या दालनाबाहेर मग आंदोलन केलेलं तुम्हाला चांगलं वाटेल काही मला सांगा. त्यांनी व्यवसाय कुठं करायचा नाही तर ठीक आहे, सगळ्या टपऱ्या तुम्ही साताऱ्यातल्या उचला, पण ह्या गोरगरिबांनी मग करायचं काय? त्यांचं बी पैसे पोट पाण्याचं तुम्हीच बघा. मग एवढं मी सांगतो आणि इथंच थांबतो. परत लावण्यात यावे. जय शिवराय, जय भीम, जय लवजी, जय संविधान. आज भारत देशामध्ये आज आपण पाहत आहात की रोजगारासाठी प्रत्येक पक्ष हा पंतप्रधान मोदी साहेबांशी भांडत आहे आणि सातारा शहरामध्ये हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं पावन प्रशाने झालेला हा सातारा शहर, या ठिकाणी रोजगार करणाऱ्या ज्या या टपऱ्या आहेत, टपरीधारक असतील, गाडाधारक असतील, यांच्या या टपऱ्या काही अडचणी काही येत असतील तर त्या काढाव्यात, ठीक आहेत, परंतु त्यांच्या आताच 10वीचे आणि 12वीचे निकाल लागलेले आहेत. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की बायोमेट्रिक सर्व्हे झालेल्यांच्या टपऱ्यांना जोपर्यंत त्यांना स्वतःची जागा उपलब्ध करून देत नाहीत, त्यांना संडास बाथरूम, दुसरी गोष्ट पाणी, लाईट आणि अँब्युलन्स येण्याकरता जागा, हा सगळा सुप्रीम कोर्टाचा आदेशच आहे की ते होत नाही तोपर्यंत त्यांना तिथून हलवण्यात यावे नाही. तरी पण त्यांनी न त्याचं कायद्याचं ते काय म्हणतो आपण सुप्रीम कोर्टाचा कायद्याचा उल्लंघन केलं की ह्या टपऱ्या काही नोटिसा न देता उचलण्यात आल्या. तर त्या पुन्हा एकदा त्या बसवून द्याव्यात आणि त्याचा उदरनिर्वाह व्हावा, त्यांची उपजीविका चालावी, यासाठी मी ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आपणास विनंती अर्ज करतो की आम्हाला त्यातून
काहीतरी मार्ग द्यावा. दुसरी गोष्ट, स्वतः नगरपालिका 10,000 रुपये कर्ज प्रत्येक आपल्या दुकानदारांना, परत ते 10,000 फिटल्यानंतर परत 50,000च ते कर्ज ह्याच आपल्या कपडेधारकांना देत आहेत आणि दिलेलं पण आहे. आणि आता तेच जर आम्हाला असा त्रास द्यायला लागले तर हे पैसे फेडायचे कसे? म्हणून ती जी उपजीविका आहे त्यातून आमचा घर खर्च आणि हे जे कर्जाचे घेतलेले जे धागे दोरे हे सगळं त्यातून फेडलं जाते. तर आमच्या पोटापाण्याचा विचार करावा हेच मी नम्र विनंती करतो.